नमस्कार। आज आपण एकदम खमंग आणि सुटसुटीत साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। बरेचदा साबुदाणा नीट भिजला जात नाही, पाणी जास्त होतं, साबुदाणा चिकट होतो आणि तशीच खिचडी चिकट होते। तर असं होऊ नये यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कटोऱ्यामध्ये 1 कप इतका साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा चांगल्या 2 पाण्यांनी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पाणी काढून टाकायचं, पुन्हा एकदा दुसरं पाणी घालायचं, असं 2 पाण्यांनी आपल्याला साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा व्यवस्थित 2 पाण्यांनी मी इथे स्वच्छ करून घेतलाय। पाणी काढून टाकायचं आणि आता यामध्ये स्वच्छ आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। पाणी किती घालायचं तर साबुदाणा बुडेल आणि त्याच्यावरती किंचित पाणी राहील इतपत पाणी आपल्याला घालायचंय। साबुदाण्याच्या वर थोडंसंच पाणी आपल्याला हवंय, खूप जास्त पाणी घालायचं नाही। ह्या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थित साबुदाणा भिजला जातो। झाकण ठेवायचं आणि मी रात्रभरासाठी हा साबुदाणा भिजत ठेवणार आहे। साधारण 6 ते 7 तास साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। साबुदाणा भिजला गेलाय। आता साहित्य बघूया। जिरे, मीठ, साखर, साजूक तूप, हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। साबुदाणा घेतलेला आहे, भिजत ठेवला होता रात्री, तो साबुदाणा अगदी मऊसूत भिजला गेलेला आहे। मोठ्या एका बटाट्याचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत, ते पाण्यात घालून ठेवलेत। आणि दाण्याचा कूट करण्यासाठी शेंगदाणे चांगले भाजून घेतले, सालं काढून घेतली आणि मिक्सरला जाडसर अशी त्याची भरड करून घेतली। खिचडी करण्यासाठी कढई मी तापत ठेवली होती, त्यामध्ये आता 2 चमचे इतकं तूप घालून घ्यायचं। तूप व्यवस्थित वितळलं गेलं की त्यामध्ये आता आपल्याला जिरे घालून घ्यायचे। बऱ्याच ठिकाणी बरेच जण उपवासाला जिरे खात नाहीत, तुमच्याकडे खात नसतील तर तुम्ही घालू नका। त्यामध्ये आता मी हिरवी मिरची जी बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ती घालून घेतलेली आहे। पाणी न घालता हिरवी मिरची मिक्सरला फिरून घ्यायची आणि ती इथं घातलेली आहे। त्यामध्ये आता पातळ कापलेले बटाट्याचे काप घालून घ्यायचे, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। इथे आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी इथे मी थोडंसं किंचित चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। बटाट्यात मीठ घातल्याने बटाटा लवकर शिजतो आणि त्याला चवही छान येते। झाकण ठेवायची, साधारण 2 मिनिटांची एक वाफ काढून घ्यायची। बटाटा पटकन शिजला जातो। मधनं एकदा मिक्स करून घ्यायचं, एकदा सगळं हलवून घ्यायचं। बटाटा आपल्या इथं छान शिजला गेलेला आहे। एका वाफेतच बटाटा मस्त शिजतो। साधारण अजून 2 मिनिटं व्यवस्थित परतल्या गेलं की प्रॉपर बटाटा आपला शिजला गेलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। लगेच त्यामध्ये दाण्याचा कूट घालायचा। इथे मी साबुदाण्यावरतीच थोडीशी किंचित साखर आणि चवीपुरतं मीठ घातलं होतं, ते माझ्याकडनं दाखवायचं राहून गेलं, पण तुम्ही नक्की घाला। सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। झाकण ठेवून एक छानशी वाफ काढून घ्यायची। साधारण 5 ते 6 मिनिटं खिचडी व्यवस्थित परतवून घ्यायची। इथे आपली खिचडी बनून तयार आहे। अगदी मस्त कलर आलेला आहे आणि साबुदाणाही छान शिजला गेलाय। तुम्हाला हवा असेल किंवा आवडत असेल तर वरनं लिंबाचा रस घातला आणि सगळी खिचडी एकदा परतवून घेतली तरीही चालेल। मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली खिचडी अगदी मोकळी आणि खमंग तयार झालेली आहे। तुम्हीही नक्की करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। गरमागरम खिचडी, त्याबरोबर घट्टसर दही आणि लिंबाची फोड, वाह, खूप मस्त लागते। नक्की करा। महत्त्वाची टिप, साबुदाणा दाखवलाय त्या पद्धतीने भिजत घाला। रात्रभर भिजू द्या, म्हणजे तो दुसऱ्या दिवशी अगदी मस्त मोकळा होतो आणि खिचडी अजिबात चिकट होत नाही। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।